आज आपण बनवणार आहोत आलू पुरी, म्हणजे उकडलेल्या बटाट्यांच्या पुऱ्या। याच्यासाठी बटाटा उकडून घ्यायचा, त्याचे साल काढायचे आणि तो बटाटा किसणीने किसून घ्यायचा। आपण हवा तर स्मॅश पण करू शकतो, पण किसणीने किसून घेतला की तो चांगला एकजीव होतो पिठामध्ये। तो किसून घ्यायचा। हा आता आपला बटाटा किसून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेऊ। धना पावडर, धने जिरे पावडर घातली आहे, परत गरम मसाला, लाल तिखट, हळद, थोडेसे आले लसणाची पेस्ट आणि थोडीशी आमचूर पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि अद्रक लसूण पेस्ट घालायची। आणि त्यानंतर त्यात आपण घालणार आहोत गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ जेवढं बटाटा उकडलेला आहे तेवढंच त्याच्या जेवढं मळता येईल तेवढं पीठ घालायचं आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं। याच्यात पाणी वगैरे घालायची गरज नाही, ते बटाट्याचं मॉइश्चर असतोच, त्यामुळे त्याच्यात पाणी घालायची गरज नाही। त्याचं पीठ मळून घ्यायचं आणि नंतर त्याचे गोळे करायचे। पीठ मळून झाल्यानंतर चांगलं ते एकजीव करून घेऊन मग त्याचे बारीक बारीक गोळे करायचे आणि ते पुऱ्यांसारखे लाटून घ्यायचे। त्याच्यासाठी पहिलं लाटण्याला पण थोडंसं तेल लावायचं, नंतर ते चिकटतात आणि पुऱ्यांना पण थोडंसं तेल लावायचं आणि आपल्या लाटण्याला पण तेल लावून घ्यायचं आणि ते लाटून घ्यायच्या पुऱ्या। ह्या बघा आपल्या आता ह्या लाटून झाल्यात। गरम गरम तेलामध्ये ह्या पुऱ्या सोडायच्या। याची जरा किनार साईडने फाटतात, कारण ते बटाटे घालून ते पीठ मळलेलं असतं, त्यामुळे काय हरकत नाही। तुम्हाला छाप हवा असेल तर तुम्ही छाप पण पाडू शकता त्याला। तर हे आपल्या पुऱ्या आता तळून रेडी आहे बघा। ह्या अशा प्रकारे ह्या पुऱ्या इझी